सुपरस्टार येऊ यार विदर्भामध्ये. आकाशचा सत्कार जोरदार झाला पाहिजे मित्रांनो. तुमच्या आकाशचा आपल्या आकाशचा सत्कार या ठिकाणी होत आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया विदर्भ एक्सप्रेसचा आकाश पिकल मिळते. ऑफिशियल टाइम ठाणे महानगरपालिका वर्सेस विदर्भ साई विदर्भ. अरे काय मजा नाही. आवाज मिलन तयाजी प्लीज आइए सम्मान माझ्याने काय रामनवमी यार. रामनवमीचा आवाज झाला पण जय श्रीराम जय श्रीराम. क्या बात है क्या बात है. जोरदार ताली होना चाहिए सभी प्रो कबड्डी के खिलाड़ी को. चलो आवाज. क्या बात है. यही चाहिए यही जोश चाहिए सबका. यानंतर एक शेवटचा सन्मान आहे पुणेरी पैठण म्हणून खेळणारा तुषार अडवले पुण्याचा खेळाडू आणि आजच्या या मॅच मध्ये बेस्ट कॅचर म्हणून त्याची नियुक्ती केली गेलेली आहे. क्या बात आहे. का तुषार पीछे से आहे पण जब भी आहे जबरदस्त आहे. तुषार पीनट बटर आहे वाटतं आता संपल. हे पीनट बटर आले का आपल्याकडे. पीनट बटर आलेलं आहे संपूर्ण का. सर्व मान्यवरचा परत एकदा मनापासून धन्यवाद. आपल्याला विनंती आहे की आपण 1 नंबरकडे जाऊया तिथे मॅचचा आस्वाद घेऊया. 17 तिथे जाऊया पण तिथे बसायचं. राउंड पॉइंट टू ठाणे. आदरणीय पाणे सर रेड राउंड 1+2 3 पॉइंट ठाणे. बोनस पॉइंट विदर्भ. थ्री पॉइंट ठाणे. ग्राउंड नंबर 1 वरचा सामना चालू आहे. या ठिकाणी अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला लाईव्ह पाहायला मिळत आहे. याचं सर्वोत्कृष्ट श्रेय आपल्या बळीराजा चषक स्पर्धा ज्यांच्या संकल्पनेतून होत आहे आदरणीय लोकप्रिय आमदार सन्माननीय अरविंदजी जनक साहेब यांना जाईल. सोबत जे क्रांती येथील मेहनतीने या स्पर्धा अतिशय पोहोचण्यासाठी अहोरात्र घेणारे जय गजानन कबड्डी संघाची होईल समस्त कारकुनी मंडळाची होईल व संदीप भाऊ लहाने यांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी सुंदर असं आयोजन नियोजन आदरणीय संदीप भाऊ लहाने तेवढी तिथे गावकरी मंडळी यांनी केलेलं हे खंबीर नेतृत्व एक स्वप्न एक कबड्डीचा महासंग्राम या ठिकाणी उभा केला आणि आपल्या जिल्ह्यात असलेच नव्हे महाराष्ट्रातच नव्हे तर या कबड्डी महासंग्रामाचा पूर्ण जो हंगाम आहे या भारत देशामध्ये पाहण्यात आहे. सोडून स्पर्धक आहे सहकार्याची अपेक्षा द्यावी. खेळाडू ज्येष्ठ मान्यवर व राजू गाठोरे विसरून गेलो असेल
सामना सोडल्यासारखा 8-27 मध्ये नाही झालं 8-27 मध्ये नाही झालं विदर्भ 8 ठाणे महानगरपालिका 27. आता आपण झालं शाळेचे आदर्श गाव साखरा यांनी यावर्षी 22 नवोदय लावले. त्यांचा काही क्षणामध्ये सत्कार होणार आहे. तसेच खडपाळ जमिनीमध्ये होणार आहे. सुपर टॅकल 2 पॉइंट विदर्भ अभि पवार. हे दादा आदरणीय पंडित श्री बाजारमामा आंबेडकर यांनी सुद्धा आपला अमूल्य दिल्याबद्दल मी बाजारसाहेबांचे सहर्ष हार्दिक स्वागत करतो. जे काही ज्येष्ठ मान्यवर आपल्या सर्वांचे नाव घेणे शक्य होत नाही. ते आयोजन समितीच्या वतीने आपल्या सर्वांचे मनस्वी हार्दिक शब्द समनाने हार्दिक स्वागत करतो. त्या ज्येष्ठ खेळाडूंचं अनावधाने नाव आमच्या आम्ही विसरलो असेल आणि मनापासून दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो. कृपया प्रेक्षक बांधवांना आपल्यास नम्र विनंती आहे गॅलरीच्या पाठीमागून कोणी करू नका आणि उतरू नका, जेणेकरून आपल्यापासून काही प्रॉब्लेम होईल आणि बघण्यासाठी आपल्याला शेवटी असं काही कृत्य करू नका. आपण शुद्ध प्रेक्षक आहात याची आम्हाला पूर्णता खात्री आहे. गजानन कोकाटे आणि बंडूभाऊ जगताप यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर जाऊन आसन ग्रहण करून घ्यायचं आहे. गजानन कोकाटे आणि बंडूभाऊ जगताप झेंडेगावकर. मस्त मस्त वेल वेल या ठिकाणी प्रेक्षकांसाठी खास करून
सेवा करून दिलेली भोजनासाठी अत्यंत महत्वाचं योगदान देणारे आदरणीय दीपक पाटील शेवाळे काही प्रॉब्लेम नाही टाकणार नाही दाखवणार अहोरात्र परिश्रम घेऊन समस्त खेळाडूंना जय गजानन कबड्डी संघटनेचे अभिनंदन याही पेक्षा आपलं अतिशय कार्य मोलाचं होत राहील यासाठी आपला शुभेच्छा देतो. गोपाल पाटील कुठे मालेगाव तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल कुठे बहुत सहर्ष हार्दिक स्वागत करतो. जिस मुकाबले को भी यहाँ जीत जाएगी वो टीम फाइनल में जहाँ पहुंचेगी और प्राध्यापक बाळासाहेब जी गोटे साहेब प्राचार्य सॉरी गोटे साहेब सिद्धू हट्टा कुदे मॅच वाढती ना फाटा येथील अंकुश महाराज यांना विनंती करतो घ्यायचा आहे. जिल्हाध्यक्ष आहेत विनोद दादा झुना यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी होणार आहे. तसेच दुसरे आदरणीय आमच्या गावचे तोंडगावचे आदरणीय संतोषजी धुळे सर यांचे सत्कार होणार आहे. कारण वर्षाचे 365 दिवस सुद्धा ते गोरगरिबांच्या मुलांसाठी झटतात. मी प्राध्यापक प्रवीण गोटे सर त्या दोन्ही व्यक्तिमत्वाला या ठिकाणी आदरणीय संदीप भाऊ मार्गदर्शनामध्ये आमंत्रित केलेला आहे. हा सामना संपताचा जो संघ या सामन्यामध्ये जिंकेल तो संघ फायनल कबड्डीच्या महासंग्रामासाठी तयार राहणार आहे. आणि फायनलमध्ये मुंबई या संघाने बळीराजाचे शब्द या मोठ्या महासंग्रामामध्ये एक महत्त्वपूर्ण काय बोललो रे माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सन्माननीय डॉक्टर प्रमोदजी पाटील वगैरे साहेब यांनी सतत 3 दिवस आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी अहोरात्र झटून वेळ दिल्याबद्दल आदरणीय डॉक्टर साहेबांचे सुद्धा मनस्वी हार्दिक स्वागत करतो. शकील पठाण साहेब कशा शर्ट पंचायत समिती सदस्य उपस्थित झाला. मी कशा जाणीव पाणी सर्वांचे आमच्यावरच लक्ष ठेवा तुम्ही इंडियन ऑइल बँकचे संचालक आदरणीय गोपालजी जाधव साहेब यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून हार्दिक स्वागत करतो. अभिनंदन. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल हार्दिक स्वागत करतो. नाही एक गरम नाही मी प्रेक्षक बांधवांना आंदोलन विनंती करतो. अतिशय शेवटच्या घटनेवर पोहोचलेल्या चांगले आपल्या सहकारी 3 दिवसापासून अतिशय चांगलं सहकार्य आहे. कृपया करून प्रेक्षक बाळासाहेब भाऊ हा पंचायत समिती सदस्य कपडा पाहिजे सुद्धा आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल भाऊसाहेबांचं मी स्वागत करतो. ज्यांच्या संकल्पनेतून हा बळीराजा चषक कबड्डी स्पर्धा पाणी सांगा नाही असे लोकप्रिय तांबे सर या ठिकाणी तांबे सर पोलीस प्रशासनातील समस्त बांधवांना मी विनंती करेन जेणेकरून या प्रेक्षकांमध्ये
आयोजित समिती मंडळाने व्यासपीठावर पाण्याची व्यवस्था केली. पाणी व्यासपीठावर पोहोचेल अशी विनंती केली. या ठिकाणी आपण जे बसले कृपया करून तुम्हाला एक तर कॉर्नरला बसावं लागेल या साईडला. इकडे बघा. उभा सर सगळे जे प्रेक्षक आहेत सर्व मैदान खाली करा. सेकंड सेमीफायनल विन ठाणे महानगरपालिका. सर्वांना विनंती